सांगाल तुम्ही काकडे समाजाबद्दल? आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये विखुरलेला संपूर्ण काकडे घराण्याचे सगळी लोक हे आज एकत्र आलेले आहेत आणि त्याचं कारण हे आहे की मूळ गाव जे आहे ते सगळ्यांचं पांगरे आहे, निंबूत आहे आणि तिथून मुलुकगिरीसाठी इतिहासामध्ये मागच्या 400-500 वर्षामध्ये बरेचसे काकड्यांची माणसं ही वेगळ्या मुलखात गेली, प्रदेशात गेली, तिथंच राहिली. मात्र ही सगळी एकच आहेत, हा सगळी एक भावकी आहे. या निमित्ताने आज काकडे घराण्यातीलच अनेकांनी पुढाकार घेऊन आजचा हा मेळावा आयोजित केला होता. या निमित्ताने एकमेकांना समजून घेणे, एकमेकांचा परिचय करणे आणि जुन्या ज्या आपण होतं ना, आपलं जे रक्ताचं नातं असतं ते पुन्हा एकदा नव्याने, पुन्हा एकदा विणून पुन्हा एकदा ते एकत्र करणे हाच आजच्या राज्यव्यापी मेळाव्याचा उद्देश होता. तुम्ही घोषणा केली स्मारक बनवावं म्हणून, त्यापेक्षा एखादं त्यांच्या नावाने हॉस्पिटल म्हणा किंवा शाळा केली असल्या तर? स्मारकामध्ये फक्त स्मारक म्हणजे आपल्याला अपेक्षित असलेला फक्त पुतळा आहे अशातला भाग नाही. तिथं अभ्यासिका पण होणार आहे, तिथं विद्यार्थ्यांना राहण्याचीही व्यवस्था केली जाणार आहे. साधारणतः आता पांगरे गावामध्ये आमचं जे मध्यंतरी बोलणं झालं ते साधारणतः 300 ते 400 विद्यार्थ्यांची अभ्यासिका तिथं होईल. कारण सासवडपासून हे जवळ आहे आणि सासवड आणि शिरवळ हे दोन्हीच्या पासून हे गाव जवळ असल्यामुळे तिथे त्या अभ्यासिकेमध्ये सकाळी 7 किंवा 8 वाजेपासून ते रात्री 9-10 पर्यंत मुलं अभ्यास करू शकतील. त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षाच नाही तर CA करणारी मुलं किंवा इतर अभ्यासक्रम मेडिकल इंजिनिअरिंगची मुलंसुद्धा तिथे एकत्र अभ्यास करू शकतात. आणि नेहमी असं असतं की सिनियर मुलं ही ज्युनियर मुलांना नंतर मार्गदर्शन करत असतात. त्याही गोष्टी या स्मारकाच्या निमित्ताने बांधलेल्या अभ्यासिकेमध्ये होणार आहे. हॉस्टेलची व्यवस्था जर का तिथे करता आली तर तीही आम्हाला करता येईल आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे तिथं कौशल्य विकासाचे कार्यक्रम आम्हाला घेता येईल. स्मारकाचा हा असा एक सर्वांगीण असा एक दृष्टिकोन आहे, त्याला आपण एकत्र स्मारक असं म्हणतो. इतिहासातल्या तलवारींनी आता लेखणीचं स्वरूप धारण केलेलं आहे. आता सध्या लेखणीचं महत्त्व आहे. त्या काळात त्यांनी मर्दमुखी गाजवली, तलवारीच्या वरच्या. आता लेखणीच्या वरच्या या नव्या पिढीनं आपली मर्दमुखी दाखवावी असं आपल्याला वाटत असेल. नाही, खरं तर शिक्षण हा समाजाच्या परिवर्तनाचा पाया आहे आणि शिक्षणाची वाट आपण धरलीच पाहिजे. या निमित्ताने जिथे शैक्षणिक मदत करता येईल तिथे आपण करणार आहोत. त्याचबरोबर सर्वांची अशी इच्छा आहे की तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे रक्तदान असेल, पर्यावरणाचं रक्षण असेल, हे सगळे विषय हे या विचारमंचाच्या निमित्ताने घेतले जाणार आहेत. आणि किमान काकडे परिवार हा जो राज्यात विखुरलेला आहे किंवा देशात विखुरलेला आहे आणि अनेक जण परदेशात पण आहे, या सगळ्यांना एकत्र आणून विकास साधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि तो म्हणजे मानव केंद्रित मानवाचा विकास आहे. शेवटचा प्रश्न, तुम्ही म्हटले महाराजाबद्दल गणित काव्याने लढले ते, मग सूर्याजी काकडे साहेब पण त्यावेळेस त्यांच्यासोबत होते ना? होते ना, मग गनिमी काव्याने सगळ्यांनी गनिमी काव्यानेही केले. आणि तेव्हा आपलं जे पहिलं मैदानी युद्ध झालं ते तिथं झालं आणि फार मोठं युद्ध झालं. ते इतकं मोठं युद्ध झालं असं म्हणतात की परत मोगलांनी महाराजांबरोबर मैदानी युद्ध करायचं असं म्हणतात की धाडस केलं नाही परत त्यानंतर महाराज असेल. तर हे आपल्या इतिहासाची एक आठवण आहे ती. नमस्कार, मी संतोष आबा एकनाथ काकडे, मुक्काम पोस्ट पांगारे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. सरदार सूर्यराव काकडे यांना पुरंदरच्या तहाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी गावं दिली होती त्यामध्ये पांगारे, निंबूत, जेऊर, मांडकी आणि पिलानी परमाळा ही 5 गावं होती. त्यापैकी मूळ गाव असणारे पांगारे. सूर्यराव काकडे हे मूळ वांगणी, गुंजल मावळमधील वांगणी या गावचे होते आणि त्यांना पांगारे हे गाव दिलं होतं. त्या पांगारे गावामधील त्यांच्या 14वा वंशज म्हणून जी आम्ही सगळी 5 वाड्यातील 5 पिढीतील आज या कार्यक्रमासाठी आलो होतो. आजचा हा कार्यक्रम म्हणजे खरोखरच काकडे परिवाराला खूप मोठी प्रेरणा मिळालेली आहे. कारण अगदी खानदेशापासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत प्रत्येक गावातल्या जवळपास 128 गावातील प्रतिनिधी या कार्यक्रमासाठी आले होते आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम विजय काकडे सरदार यांनी आयोजित केला होता. औरंगाबादमध्ये आयोजित केला होता. गर्दी जमली आणि सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये अतिशय आनंद वाटला. आम्हाला सुद्धा इथं आल्यानंतर खूप आनंद वाटला आणि त्या प्रेरणेनं ती जी प्रेरणा त्याच्यामध्ये घेतली. आणि आदरणीय अशोकरावजी काकडे कलेक्टर साहेब यांनी त्या ठिकाणी सांगितलं की पांगारे गावामध्ये सरदार सूर्यराव काकडेंचं स्मारक व्हावं त्या दृष्टीनं अधिकाधिक श्रम करण्याची या ठिकाणी प्रतिज्ञा करते. जय हिंद. अरुण नारायण काकडे. माझ्या वडिलांचा जन्म कराची ते 1929 साली झाला. त्यावेळी
ते ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेचं नाव छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल हे होतं. आता जो अखंड मराठा काकडे परिवारांचा आज राष्ट्रव्यापी भव्य मेळावा सुरू केला आहे. त्यामुळे सर्व काकडे पूर्ण भारतातून, महाराष्ट्रातून, परदेशातून एकत्र झालेले आहेत आणि त्याच्यातून प्रेरणा घेऊन काही तर काकडे परिवारांचे काही उन्नती व्हावे. सरदार काकडेंचं नाव कुठेतरी म्हणजे थोडं विसरलं होतं, माहीत नव्हतं की काकडे सरदार कोण होते. पण त्याची माहिती घेऊन पूर्ण इतिहास संघटित करून इथे एकत्र करून त्यांच्या नावाचा उल्लेख करून आता पांगारे गावामध्ये काय त्यांचं स्मारक व्हायचं. त्याच्या मागचा उद्देश, कारण ते पांगारे गावामध्ये जन्मले होते, त्यांचा जन्म हे पांगारे गावात झालेला आहे, त्याच्यामुळे तिथे स्मारक व्हायचं. त्या स्मारकाचा उद्देश वेगळा आहे, कारण त्या स्मारकामुळे जे मुलांना प्रेरणा होणार आहे, अभ्यासिक होणार आहे, तिथे ते होणार आहे. मगाशी प्रश्न विचारला होता की हॉस्पिटल होणार आहे, भविष्य काळात ते पण आम्ही करू. काकडे परिवार हॉस्पिटलचा बांधू, कॉलेजचा बांधू आणि प्रत्येक देऊ शकतो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे बालमित्र ज्यावेळी शपथ घेतली त्यावेळी सरदार काकडे त्या शपथेला होते. म्हणजे ही आमची प्रेरणा, आमचे सरदार सूर्याजी काकडेंची प्रेरणा आमच्यामध्ये उतरावी, आमच्या समाजामध्ये आमच्या काकडे परिवार उतरावी, हीच प्रेरणा घेऊन आज हे राज्यव्यापी अखंड मराठा राज्यव्यापी काकडे परिवारांचा मेळावा आज इथे संभाजीनगरला संपन्न झालेला आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय सरदार सूर्याजी काकडे. आज 5 जुलै ऐतिहासिक दिवस होता आमच्या कुटुंबासाठी. 5 जुलै 2026 रोजी आज दिवसभर चर्चासत्र, विविध कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं आणि याच्या पाठीमागं मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, या सर्व 5 विभागांना जोडण्याचं काम आजच्या राज्यव्यापी बैठकीच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झाले आहे. ही बैठक खऱ्या अर्थाने ऐतिहासिक यासाठी आहे, छत्रपती संभाजीनगरचं नामकरण आपलं झालं आणि पहिली आपण राज्यव्यापी बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये ठेवण्यात आली आणि या बैठकीच्या माध्यमातून सालेरचा रणसंग्राम असेल, त्या ठिकाणचं स्मारक असेल, पांगारे गाव ज्या ठिकाणी सरदार सूर्याजी काकडेंचं जन्मगाव आहे त्या ठिकाणचं आपण स्मारकाची या ठिकाणी घोषणा केलेली. त्याचा आता शासन दरबारी असेल, ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल, सर्व काकडे परिवाराच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा करून सगळे त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक आपण त्या ठिकाणी बांधणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे बाल सौंदर्य असल्या कारणाने त्यांचा इतिहास जाज्वल्य आहे आणि संपूर्ण भारतभर त्यांच्या इतिहासाचं संशोधन करून चांगल्या पद्धतीनं त्यांची माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे. अखंड मराठा समाज जो काही 5 कोटी मराठ्यांचा म्हणजे आपला परिवार आहे, मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आपण एकत्रित केला. त्या सर्वांना सोबत घेऊन मागच्या महाराष्ट्राला 18 पगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय कार्य, सरदार सूर्याजी काकडे यांचं राष्ट्रीय कार्य लोकांपर्यंत गेलं पाहिजे. याच्या माध्यमातून उद्योग असेल, व्यवसाय असेल, सामाजिक चळवळ असेल, राजकीय व्हिजन मिशन असेल, त्याच्या पाठीमागून चांगलं नवीन जे काही मुलं मुली आमच्या आहेत ते नवीन क्षेत्रामध्ये आलं पाहिजे. त्यांना करिअरसाठी मार्गदर्शन करण्यासाठी जे काही आता मान्यवर या ठिकाणी आले, सकाळपासून सेशन चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने कोणी नगरसेवक असतील, पंचायत समिती मेंबर असेल, कोणी जिल्हा परिषद सदस्य असेल, कोणी आमदार असतील, कोणी खासदार असतील, कोणी ग्रामपंचायत मेंबर असतील, सरपंच असतील आणि सामाजिक चळवळीमध्ये विविध लोक काम करतात, या सर्वांचा खऱ्या अर्थाने एकमेकाचा परिचय व्हावा या अनुषंगाने ऐतिहासिक बैठक संपन्न झाली आणि सर्व पत्रकार बांधवांच्या उपस्थितीने त्याला 4 चांद लागले आणि सर्व तुमचे सुद्धा आलेल्या पत्रकार बांधवांचे मी मनापासून आभार मानतो आणि असं तुमचं सहकार्य मिळेल अशीच अपेक्षा करतो. धन्यवाद. नाव काय? सरदार विजय काकडे पाटील, छत्रपती संभाजीनगर.